आज TDF संघटनेचा शिक्षकांचं राज्य अधिवेशन होतं आणि या कार्यक्रमाला सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील येऊन गेले होते। या सगळ्या मंडळींनी ज्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या शासनाकडून पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करणारे दादासाहेब भुसे हे शालेय शिक्षण मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडेच यांचे सगळे प्रश्न आहेत। या संदर्भातली एक व्यापक बैठक शिंदेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली या महिन्याभराभरात लावण्यात येईल। सर, आपण उपमुख्यमंत्री आहात, पालघरमधील दापचरी येथे उद्योग संस्था येणार असल्याचं सांगितलं जातं। दुग्ध प्रकल्पाची जागा मी पुढच्या 15 दिवसात मी आत्ताच राजेंद्र गावितांशी बोललो, स्वतः पुन्हा एकदा तारापूर आणि ह्या परिसराचा दौरा करणार आहे, इथल्या इंडस्ट्रियलिस्टना भेटणार आहे, पालघरमध्ये देखील येणार आहे आणि त्याचवेळी मला परफेक्ट सांगता येईल की इथं कुठचा उद्योग येतोय, कशा पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि कशा पद्धतीनं इंडस्ट्रीची वाढ या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे हे मी पुढच्या 15 दिवसात जेव्हा दौरा करेन त्यावेळी मी तुम्हाला स्पष्ट सांगेन। नाही, दुग्ध प्रकल्पाची जागा ही इंडस्ट्रीसाठी आम्ही मागितलेली आहे, त्याच्यावर कारवाई सुरू आहे कारण तिथं आपल्याला मोठे प्रोजेक्ट आणायचे आहेत आणि त्याच्यामुळे ही शासन टू शासन जागा घेण्याचा विषय आहे। त्याच्यामध्ये कुठेही जागा आम्ही विकत घेत नाही, दुसऱ्या कोणाला आम्ही पैसे देत नाही। जी दुग्ध विकासाची जागा आहे ती आम्ही MIDC कडे घेतोय कारण त्या ठिकाणी आम्हाला उद्योग उभे करायचे।